एक आनंदीमय सोहळा, एक आनंदीमय सोहळा, हो हो आनंदीमय सोहळा. माझे काका काकी श्री प्रकाश व सौ विद्या काकी राव यांचा विवाह सुवर्ण महोत्सव नुकताच रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी आर नेस्ट बँकेट ठाणे येथे नातेवाईक सगळे सोयरे यांच्या समवेत थाटात साजरा झाला. सर्वत्र आनंदीमय वातावरण होते. चैतन्यमय उत्साह दिसत होता. हा विवाह सुवर्ण महोत्सव म्हणजे प्रेमाचे प्रतीक आहे. हा विवाह सुवर्ण महोत्सव म्हणजे विश्वासाचे नाते आहे. आणि हा विवाह सुवर्ण महोत्सव म्हणजे मैत्रीचा सुगंध आहे. प्रकाश काका व विद्या काकी नात्याने माझे काका काकी आहेत, पण मी म्हणेन ते माझे चांगले स्नेही आहेत. आपले हे नाते नात्यापलीकडचे नाते आहे. 50 वर्षापासूनची वैवाहिक सुखासमाधानाची ही वाटचाल अखंड चालू राहो. 50 वर्षापासूनची बांधलेली रेशीमगाठ अशीच घट्ट राहो. तुमची मुले, सुना, नाती यांच्याबरोबरचे पुढील आयुष्य सुखमय जाऊ दे आणि तुम्हा दोघांना आरोग्यमय आयुष्य लाभू दे. याच शुभेच्छा मी तुम्हाला आमच्या खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे देते. या आनंदीमय सोहळ्याला प्रकाश काका व विद्या काकींच्या काही नातेवाईकांनी वेगवेगळ्या स्वरूपात शुभेच्छा दिल्या आहेत. त्या आपण पाहूया. पत्राद्वारे प्रकाश आणि माझ्या विद्यावहिनीला शुभेच्छा देते. तर तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. प्रिय प्रकाश विद्यावहिनी, यास सप्रेम नमस्कार विनंती विशेष. लग्नाच्या 50व्या वाढदिवसाबद्दल तुम्हा दोघांचे मंदारकडून आणि आम्हा उभयतांकडून तसेच आम्हा उभयकर कुटुंबियांकडून खूप खूप अभिनंदन, अर्थात लाख लाख शुभेच्छा. लग्नाला 25 वर्ष पूर्ण होणं हे अगदी सामान्य आहे. तसंच लग्नाला 50 वर्ष पूर्ण होणं हे असामान्यच आहे. तुमची गेल्या जन्मीची पुण्याई, आई वडिलांचे आशीर्वाद, मुलांचा आणि नातवंडांचा नशिबाचा भाग म्हणून आजचा हा सुदीन यशस्वी दिवस दिसला. प्रकाश, तुझा स्वभाव खेळीमेळीचा. तू म्हणजे द मॅन ऑफ प्रिन्सिपल. एखाद्या अबोल व्यक्तीला सुद्धा तू बोलकं करतोस. आपला मुद्दा समोरच्याला पटवून देणं ही कला तुला छान अवगत आहे. माझ्याशी तुझे संबंध सलोख्याचे. माझी ताई गेल्यावर तू मला कधीच दुखावणार नाहीस या वचनाशी अगदी प्रामाणिक राहिलास. तू वेळेच्या बाबतीत पण अगदी जागृत आहेस. मला एक किस्सा आठवतो, तो मी सांगते तुम्हाला. मोठ्या उत्साहात तू सिनेमाची तिकीटं काढलीस. सिनेमाला न येणारी लोक घरी चिंबोरी खात बसली होती. मुलं लहान असल्यामुळे त्यांना सांभाळणं मला आणि विद्यावहिनीला काम आलं. त्यामुळे आम्हाला थिएटरवर पोचण्यास उशीर झाला. आम्ही पोचलो तेव्हा तुझ्याशिवाय थिएटरवर कोणीच बाहेर नव्हतं. आम्हाला पाहून तू तिकिटा टरा फाडल्यास आणि तुझा दम खात आम्ही दोघी घरी आलो. बायर इंडिया या कंपनीत तू प्रोडक्शन मॅनेजर म्हणून कार्यरत होतास. 2010 मध्ये
प्रभुप्रभातनी तुला बहुजन सेवा पुरस्कार देऊन तुझा गौरव केला. तर 2018मध्ये सोशल समाजाने कैलासवासी रामराव विजयकर स्मरणार्थ समाजसेवेचे गोल्ड मेडल देऊन तुला सन्मानित केले. नोकरीत असताना आणि नंतरसुद्धा तू सेवानिवृत्तीनंतरसुद्धा LIC विमान एजंट म्हणून लोकांना मार्गदर्शन केले. विद्यावहिनीचा भाऊ विजू मामा आणि त्यांची पत्नी गेल्यावर त्याच्या मुलाचा तू सर्वार्थाने मुलाला आधार दिलास. यामध्ये तुझ्या स्वभावातला चांगला पैलू दिसतो. स्टेट बँकेत नोकरी केलेल्या विद्यावहिनीने तुला छान साथ दिली. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते हेच खरं. स्वभावाने मितभाषी असलेल्या आमच्या वहिनीला सहसा कोणावर टीका केलेली आवडत पण नव्हती आणि तिने केलीही नाही. एकत्र कुटुंबात राहून सासूबाईंवर आईप्रमाणे आणि मोठ्या जावेवर बहिणीप्रमाणे प्रेम केले. सासर त्यांची नाती जपली. नवऱ्याला हो हो करत संसाराची वाटचाल केली. मुलांचा सुनांचा पाठिंबा असल्यामुळे जीवन सुखकर आहेच. नातवंडांचा विरंगुळा विसरता येणार नाही. तुझ्या कुटुंबियांना तुम्हा दोघा उभयताना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वराचरणी प्रार्थना. तुझी संध्या. मंथली मीटिंगला त्यांच्या सहवासाचा आणि ॲडवाईसचा पुष्कळ उपयोग होतो. आणि त्यांचं मूळ अगदी हे सांगणं स्पष्ट आहे की प्रभुप्रभात प्रमोद नवलकरांनी मराठीतूनच प्रसिद्ध केला आणि तो तसाच पुढे मराठी भाषेतून छापत जावा असा त्यांचा आग्रह आहे. तर अशा हरभरणारी जोडप्याचं मी पुन्हा पुन्हा अभिवादन करते, अभिनंदन करते. लिहून आणली आहे आणि विद्यासाठी. मी त्यांना लहानपणापासून ओळखतोय, त्यामुळे मला जे काय सुचलं ते मी लिहिलं आहे आणि तेच तुमच्यासमोर वाचून दाखवतो. सुवर्ण महोत्सव 1, 10, 25 करता पूर्ण 50 वर्ष नांदलात. कुणास ठाऊक आमची तेव्हा काय बरं असेल हालात. 25 गेल्या शतकातील आणि 25 या शतकाची सुखदुःखात एकमेका उत्कट साथ दिली ती महत्वाची. संसाराच्या गाड्याला 2 दणकट चाकं तरी हवीत. विद्याप्रकाश नावालाच नाही, सारे आहोत प्रभावित. SBIची 29, 38 त्यात बाहेरची. अजून आठवत असतील ती वर्ष नेहमी तडजोडीची. पंकज आणि प्रियेश लाभले पुत्र सुविद्य सुसंस्कृत. दीपिका कविताची भर झाले ठेंगणे आसमंत. एवढ्यावरच कसं बरं सांगा होईल समाधान. आरुषी आरोहीच्या रूपात 2 मोहक पर्या छान. अशा मंगलक्षणी आई, दीपक आणि जाया म्हणजे दीपकची पत्नी, त्यांची क्षणोक्षणी आठवे गहिरी शीतल माया. तुमच्या अनुभवांची मिळावी आता आम्हाला शिदोरी. 50च्या पर्वतारोहणाला ठरावी आमच्या भक्कम दोरी. आता काय द्यावे तुम्हाला, शुभेच्छाही तोकड्या पडतात. पुन्हा असेच भेटूया एकदा तुमच्या हीरक महोत्सवात. धन्यवाद. सर्वप्रथम मी प्रकाश काका आणि विद्या काकींना सुवर्ण महोत्सव, लग्नाच्या सुवर्ण महोत्सव प्रित्यर्थ अनेक अनेक शुभेच्छा देते. प्रकाश काका यांना काका म्हणायचं का दादा म्हणायचं, कारण नेहमी माझ्याशी ते वाद घालतात का मी तुझा दादा आहे, मी तुझा काका नाही. आता संध्या तिकडे उभी आहे. अगदी 2 दिवसापूर्वीच मी संध्याला विचारलं, मला आता खरं सांग त्यांचं आणि माझं काय नातं आहे, दादा आहे का काका आहे. ती म्हणे नाही तुझे ते काकाच लागतात, त्यामुळे तुम्ही माझे प्रकाश काका आणि काकीच आहात.
आज खरं म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे. आजचा दिवस खूप खास आहे. मला माहिती आहे, म्हणजे मला संध्यानी त्या दिवशी फोन केला, अगं साया असं असं प्रकाशच्या लग्नाच्या म्हणजे 50 वर्ष येतं, तू फोन कर हं. म्हटलं हो हो बरोबर बरोबर. आणि फेसबुकवर लगेच मी त्यांना म्हणजे हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी वगैरे टाकलं. आणि फोन करायच्या आधी त्यांचाच मला उलट पक्षी फोन आला की अगं असं असं आहे आणि तुला नक्की यायचं आहे, नेक्स्ट वीकला असेल. आणि लगेच नेक्स्ट सेकंडाला दीपिका आणि पंकजचाही फोन आला. त्यामुळे मला खूप आनंद होतोय की आज त्या दोघांनी म्हणजे सर्वांनी मला या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यास आमंत्रित केलं. त्याबद्दल खूप थँक्स. आणि खरं म्हणजे प्रकाश काकांचा स्वभाव म्हणजे त्यांच्याशी माझा जास्त संबंध आला सोशल याच्यामुळे, की ते इतके गप्पिष्ट आहेत ना आणि इतके म्हणजे त्यांचा स्वभावच इतका छान आहे की ते सगळ्यांशी मन मिळवून कधीही कुठेही कौतुक म्हणजे कौतुक करावं तर त्यांच्याकडून. कुठचाही कार्यक्रम असो, प्रभूप्रभातमधला लेख असो, माझा यूट्यूब चॅनलवरचा व्हिडिओ असो, त्यांचा फोन येणारच येणार. मागून विद्याकाकी पण काहीतरी बोलत असतात, त्यांचंही कौतुक असतं आणि त्यांचे अनुभव ते मला शेअर करतात. म्हणजे त्यांनी जी समाजसेवा केलेली आहे, माझ्या बाबांबरोबर त्यांनी काम केलं, माझ्या बाबांचे अनुभव ते मी ते सांगतात आणि मला नेहमी म्हणतात की तू ना अगदी नानांसारखीच बोलते. आता मला माहिती नाही, पण खूप छान वाटतं की जेव्हा ते मला असं बोलतात की तू तुझ्या बाबांसारखीच नानांसारखीच बोलते, हे जेव्हा ते मला सांगतात तेव्हा मला खूप आनंद होतो. म्हणजे त्यांचे कौतुकाचे शब्द हेच आम्हाला पुढे जाण्यास प्रवृत्त करतात. आता कालचाच म्हणजे गेल्या महिन्यातलीच गोष्ट, 1 डिसेंबरला आमचा महिला समाजाचा भव्य कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाला लगेच 2 दिवसांनी त्यांनी मला फोन केला, साया कॉंग्रॅच्युलेशन, कार्यक्रम अतिउत्तम झाला. मी म्हटलं तुम्ही आलेलात का कार्यक्रमाला, मला भेटले नाहीत ते. नाही ग, माझ्या सुनानी भाग घेतलेला माहिती आहे ना. अरे हो, तुमच्या सुना, वा वा वा, त्या आमच्या प्रकाश काकांसारख्याच, दीपिका, शीतल, वनिता, या एवढ्या म्हणजे काय म्हणावं की त्या माझ्या आता जिवलग मैत्रिणीच झाल्यात. म्हणजे मला प्रत्येक कार्यक्रमात आता त्या 3घी जणी हव्यात, एवढं मात्र मी सांगते. आणि खरोखर त्यामुळे अति आनंद आहे की त्या माझ्या मला नवीन मैत्रिणी मला मिळाल्या आणि त्यामुळे हे जे कौतुक असेल खरंच सगळ्यांनी पण टाळ्या वाजवल्या. आय एम व्हेरी थँकफुल. आणि खरंच परत एकदा मी म्हणेन की या दोघांना परत एकदा मी शुभेच्छा देते आणि असंच म्हणेन की आज की आनंद की जय हो, मंगलमय हो. धन्यवाद. Please
खात्री आहे की तुम्हा सर्वांना हा एक आनंदीमय सोहळा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तो तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि तुमचे कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवा. आणि हो, आमचे खट्टा मिठ्ठा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे पुढील व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल. धन्यवाद.